श्रीराम. आज आपण मनोबोधाच्या 100व्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत. श्री समर्थ कृपेने आजपर्यंत गेले 100 दिवस सलग या मनाच्या श्लोकाचं निरूपण समर्थ कृपेने होऊ शकलं. आजच्या या धावपळीच्या काळामध्ये आपली सर्व व्यवहार सांभाळून, प्रपंच सांभाळून जर एखादी गोष्ट इतक्या सलगपणे होत असेल तर हे केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेनेच होऊ शकतं, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलाही संशय नाही. समर्थ कृपेची वचने आणि त्या वचनांचं माझ्या बुद्धीच्या अनुषंगाने त्याच्या कृपा आशीर्वादाने केलेलं हे निरूपण आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न करो, या एकाच निर्मळ उद्देशाने या मनाच्या श्लोकांचं आपण सुरू केलेला प्रवास. श्रोतेहो, आजचा हा 100वा श्लोक. समर्थ माऊली म्हणते, यथा सांगरे कर्म तेही घडेना, घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असेना, फुकाचे मुखी नाम तेही वसेना. समर्थ माऊली आपल्याला मनुष्य जन्माच्या अपूर्णतेचं विश्लेषण या श्लोकातून सांगत आहे. समर्थ म्हणतात की जे जे काही म्हणून मी या आयुष्यात कर्म या तत्वाच्या आधाराने करण्याचा प्रयत्न करतोय, ते कर्म देखील माझ्या हातून यथासांग घडत नाही आणि त्यामुळे साहजिकच या कर्माच्या आधाराने मिळणारं पुण्य हे देखील मला माझ्या पदरामध्ये पाडून घेता येत नाही. बर, सर्व विश्व हे जर रामरूप आहे या जाणीवेने दया या एका रूपाने या समाजाकडं, या जगाकडं बघावं, तर ही दया देखील सर्वांभूती माझी टिकत नाही आणि सर्व संतांनी वारंवार सांगूनही कुठल्याही प्रकारची किंमत न द्यावं लागणारं हे भगवंताचं नाम हे देखील माझ्या मुखामध्ये टिकत नाही. समर्थ एका दृष्टीने आपल्या अपूर्णत्वाचा, या जीवाच्या अपूर्णत्वाचा आपल्याला एक आरसाच आपल्या समोर ठेवत आहेत. श्रोतेहो, यामध्ये मनात कुठली शंका नाही की आपण त्या पूर्णत्वाचे अंश आहोत, पण पूर्णत्वाचे अंश झाकोळले गेलेलो आहोत या त्रिगुणांनी, या सत्व रज तम गुणांनी. आणि या 3 गुणांच्या आधाराने झाकोळलं गेलेलं आपलं मन पूर्ण असूनही आपल्या स्वतःला करून टाकतं. आणि मग आपला सगळा प्रवास, आपली ही सगळी धडपड, आपली ही सगळी साधना, हा या सगळ्या परमार्थाच्या सर्व गोष्टींचा प्रवास हा या अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जायचा प्रवास आहे. म्हणजे जो खरा पहिले पूर्ण होताच, पण पूर्ण असूनही मायेच्या आच्छादनाने जो स्वतःला अपूर्ण समजतोय, त्या मायेच्या आच्छादनाला दूर करण्याचा, या अपूर्णाचा प्रयत्न म्हणजे पूर्ण होणं आहे. काय गंमत आहे की नाही. आमच्या घरामध्ये माझं जे कुत्रं आहे ना, ते बऱ्याचदा सकाळच्या वेळेला अशीच गडबड करतं. मग आम्ही त्याला बांधून ठेवतो. जे पहिले मोकळं होतं ते बांधलं जातं. मग त्याची कुई सुरू होते, ते ओरडायला लागतं आणि मग आम्ही त्याला सोडलं की त्याला सांगतो की शांतपणे डोळे मिटून बस, कोणालाही त्रास देऊ नको. त्यासरशी ते गपचूप एका कोपऱ्यामध्ये पडून राहतं, कोणाशी काही बोलत नाही, काही त्रास देत नाही. म्हणजे जो पहिले खरं मुक्त होताच, पण ज्यांनी आसक्तीपोटी लुडबुड चालू केली, तो बांधला गेला आणि मग तो एका अर्थाने भगवंताला आळवू लागला की मला सोड, मला सोड. जसं आम्ही आमच्या महाराजांच्या आरतीमध्ये म्हणतो ना, नमितो तव पदी संवरी माया. आणि मग ही माया यातून मला सोडव असं म्हणून आम्ही हाक मारतो आणि मग तो आम्हाला सोडवतो आणि आम्हाला तो साधन देतो आणि म्हणतो की शांतपणे हे साधन करत या कोपऱ्यामध्ये पडून राहा. खरोखर ही मनुष्याच्या जीवनाची एक गंमतच आहे की पूर्णातून अपूर्ण आणि अपूर्णातून पूर्ण हा त्याचा सगळा प्रवास चाललाय. या प्रवासामध्ये मनुष्य आपल्या स्वतःच्या बुद्धीने अनेकदा या परमार्थाची वेगवेगळी साधनं पूर्णत्व मिळवण्यासाठी करायचा सुरुवात करतो. सद्गुरूंनी दिलेलं साधन आणि स्वतःच्या मनाने दिलेलं साधन यामध्ये कर्तेपणाचा अभिमान हा सर्वात मोठा दोष आहे. मी काहीतरी ठरवून जेव्हा एखाद्या शास्त्राच्या आधाराने या परमार्थाचा प्रवास करतो, तेव्हा या मीपणाने केलेला व्यवहार हा कदाचित यशस्वी होईल,
पण मीपणाने केलेला परमार्थ हा कधीच यशस्वी होत नाही. आणि त्यामुळे मनुष्य म्हणेल की मला ही भक्ती जमणार नाही, मला हे ध्यान, धर्म, कर्म हे काही जमणार नाही, मी माझा कर्म हाच परमेश्वर समजून या कर्मामध्येच रत राहीन. कित्येकदा ज्याप्रमाणे सत्ययुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये देवतांचं अर्चन करून, देवतांचं पूजा करून, द्वापार युगामध्ये तर देवते पूजेचं अतिशय महत्व आहे, अशा या युगामध्ये जो देवता पूजेचा जो संकल्प जीवानी बांधला आणि त्या देवता पूजाच्या कर्माच्या योगाने त्याने भगवंताची प्राप्ती करून घेतली, त्या देवता पूजनाचे अतिशय मोठे नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आपण कोणीही जरी देवाची पूजा केली तरी यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी नियमाचा आपल्या हातून भंग होतोच. त्यामुळे यथासांग जरी आपण कर्म करायचा प्रयत्न केला या भगवंताच्या प्राप्तीसाठी तरी तो 100% आपल्याकडून निभावला जात नाही. आपला जीवन त्यातील करावी लागणारी कर्म हाच जर परमेश्वर मानला तर मनुष्याच्या स्वार्थामुळे तो अनेकदा आपल्या अनुकूलतेनुसार धर्माची व्याख्या देखील बदलून टाकतो. ते कर्म आपल्याला अनुकूल व्हावं, आपल्या फायद्याचं व्हावं, यासाठी अनेकदा या कर्मांच्या व्याख्येची मोडतोड देखील तो स्वतः करून घेतो. त्यामुळे कर्म देखील त्याच्या हातून संपूर्णपणे व्यवस्थित घडत नाही. तीच गोष्ट धर्माची देखील आहे. मनुष्य धर्माच्या आधाराने दान देतो, पण ही दान देण्याची त्याची प्रवृत्ती, यामध्ये त्याची कालवलेली आसक्ती, मी देतो आहे ही भूमिका. गमतीने एक विनोद आठवला की एकदा एका बाईचा स्वयंपाक बिघडलेला असतो आणि नवऱ्याला ती खायला घालण्याचा प्रयत्न करते, पण नवऱ्याच्याकडून काही होत नाही, प्रतिसाद मिळत नाही. मग आता हे एवढं अन्न वाया कसं घालवायचं, तर एवढ्या दरवाज्यावरती तिला एका भिकाऱ्याचा आवाज ऐकू येतो आणि म्हणती मग हा खात नाहीये तर मग आपण ह्याला वाढूयात. म्हणून सगळं अन्न त्या भिकाऱ्याच्या ती झोळीमध्ये घालते आणि दुसऱ्या दिवशी भिकारी परत तिला येताना दिसतो. यावरती नवरा म्हणतो की बघ तुला म्हटलं होतं ना, तो भिकारी परत आला. ती म्हणाली त्याला माझं अन्न फार आवडलं असेल म्हणून कदाचित तो आलाय. तो भिकारी आत येतो आणि म्हणतो माय आज तुझ्याकडचं अन्न मला काही नको, हे तुझ्यासाठी पुस्तक आणलंय, ते पुस्तक तू घे. तर ते पुस्तक असतं स्वयंपाक कसा बनवायचा. अगं म्हणे बाई तू दिलेला स्वयंपाक खाल्ला आणि रात्रभर चूर्णाची अख्खी बाटली संपली तरी देखील पोटातली गडबड थांबली नाही. मनुष्याच्या जीवनातला धर्म देखील कित्येकदा मजेदार होतो. तो करायला जातो पुण्य, पण या पुण्यामध्ये कालवलेली आसक्ती. समर्थ म्हणतात की दासबोधामध्ये की 5 पैशाचं तांब्याचं नाणं नदीमध्ये उलटं टाकायचं आणि म्हणायचं की मला आता स्वर्गाची प्राप्ती होऊन जाऊ दे, अशी काही मनुष्याची धर्माची धारणा असते. आता त्या नाशिकला कुंभमेळा सुरू झालाय ना, अनेक लोक ज्यांनी कधी देवधर्म देखील केला नसेल पण एकाच्या पाठोपाठ एक अशी काही तिथं संत्री वाजते आणि अनेक लोकांची गर्दी अशी काही दाटते. पण या सगळ्यांमध्ये खरंच देवधर्म किंवा परमार्थ साधण्यासाठी म्हणून किती जण जातात हा खरा प्रश्नच आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. धर्मक्षेत्री जातात पण पुण्य गाठी पडावं असं त्यांच्याकडून कर्म तिथं घडत नाही. प्रश्न असा आहे की एखादा मनुष्य म्हणेल की मी कधीच कोणाचं काही वाईट करत नाही, मी सरळ मार्गी आहे, मी आपापल्या पद्धतीने चालत राहतो, मग मला काही परमार्थ करण्यासाठी वेगळं साधन करायची गरज आहे का. इथं समर्थ एक त्याला वेगळं मूलभूत दृष्टिकोन सांगतात की दया पाहता सर्व भूती असेना. या सर्व चराचरामध्ये तो भगवंत नटून भरला आहे. हे जर खरं तत्व असेल तर मग या चराचराच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्या भगवंताचं रूप पाहण्यासाठी आपल्या जीवनामधली दया ही सर्वाभूती असली पाहिजे. आणि ही सर्वाभूती दया ही आपल्या जीवनामध्ये खरंच राहते का. ते अक्कलकोटचे स्वामी होते ना, त्यांचं काम मोठं अजबच. त्यांच्याकडे एकदा एक खेडूत मनुष्य आपल्या गावामध्ये आलेली केळाच्या बागातली केळी घेऊन स्वामींच्या पायी घालावीत म्हणून बैलगाडी भरून निघाला होता. या केळांचा मोह न आवरल्यामुळं लहान मुलं बैलगाडीच्या मागे धावू लागली. म्हणाले बाबा आम्हाला एक केळ द्या, बाबा आम्हाला केळ द्या. बाबांनी शेवटी आपली हातातली काठी मागे उगारली आणि म्हणाला चालते व्हा, ही केळी स्वामींसाठी आहेत. थोडं अंतर पुढे गेला, एक भुकेलेला भिकारी त्यांच्या मागे लागला. त्याला देखील हेच उत्तर दिलं. एक गाय जिला खूप भूक लागली होती ती त्या केळ्यांकडे आशाळभूतपणे तोंड घालायचा प्रयत्न करू लागली तर तिला त्यांनी फटका दिला. आणि मग असं करत करत शेवटी ती केळी सांभाळून स्वामींच्या जवळ आणली. स्वामींच्या पायाजवळ ठेवताच स्वामी समर्थांनी त्याला जोरात लाथ मारली आणि म्हणाले नको मला तुझी केळी. तो म्हणाला स्वामी काही चुकलं का माझं.
अरे म्हणाले, मगापासून 3-3 वेळा तुला मागतोय, तेव्हा देता येत नाहीत. त्याला काही कळेना. मग तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की ती पळणारी मुलं कोण होती, तो मागे आलेला भिकारी कोण होता, किंवा ती भुकेलेली गाय कोण होती. हा जर परमात्मा सर्व चराचरामध्ये आहे, तर मग माझ्या स्वामींना फक्त त्यांच्या पायाजवळ वाहिल्यामुळेच मी तो प्रसाद त्यांना वाहतो का? आणि मनुष्याची ही पडद मूर्खता त्याला या चराचरामध्ये भरलेला भगवंत देखील पाहू देत नाही. आणि सर्वात शेवटी ज्या भगवंताच्या नामाचा महती या संतांनी आपल्याला सांगितली, ज्याचं विश्लेषण आपण गेले जवळजवळ 3 आठवडे ऐकत आहोत, ते सर्व आपण ऐकतो, अतिशय छान आहे म्हणतो. जसं आपण एखादं नाटक बघून यावं किंवा एखाद्या गाण्याचा कार्यक्रम बघून व्हावा आणि टाळ्या वाजवून घरी यावं, तसं अनेकदा या संतांची प्रवचनं आपण वाचतो, छान म्हणतो आणि आपण पुस्तक बंद करून ठेवतो. महाराज यावरती फार छान गोष्ट सांगायचे की एका मुलाला वडिलांचं पत्र येतं. आता वडिलांचं पत्र आलं म्हणून तो अगदी देवाकडून पत्र आलं या भावनेने ते पत्र डोक्याला लावतो, वाचतो आणि देवघरात ठेवून देतो. पण त्या पत्रामध्ये मजकूर असा लिहिलेला असतो वडिलांनी की बाळा, यावर्षी दुष्काळ पडल्यामुळं पै पाण्याची फारच अडचण आहे, तेव्हा थोडेसे पैसे गावाकडे पाठव. मुलांनी फक्त ते वडिलांचं पत्र देवाला समजून डोक्याला लावून देवघरात ठेवलं, पण पैसे पाठवले नाहीत. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात, महाराज म्हणतात की अद्वैत ग्रंथ आपण वाचतो, संतांचे बोल आपण ऐकतो, फार सुंदर देवाचे हे बोल आहेत असं म्हणतो खरं, पण आपल्या आचरणात आणत नाही. फुकाचे मुखी नाम तेही वसेना. म्हणजे खऱ्या अर्थाने जो अपूर्ण आहे तो पूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय, पण या सर्व साधनांच्या आधाराने या अपूर्णांकाचा अपूर्णांकाशीच गुणाकार होतोय आणि त्यातून तो आणखीन खाली चाललाय. मग नेमकं काय करावं माणसाने? मला आमच्या पूजेमध्ये आपण जे शेवटी म्हणतो ना, मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत् पूजतम मया देवम परिपूर्णम तदस्तु मे आवाहनम न जानामि तवार्चनम पूजांचैव न जानामि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर. आपण हे 3 वेळा जे क्षमा म्हणतो, यामध्ये आपण एका अर्थाने त्याच्यासमोर कन्फेस करत असतो की मंत्र नाही, भक्ती नाही, क्रिया नाही, पूजा नाही, मला तुझं काहीच जमत नाही रे, मला हातून तुझी कुठल्याही प्रकारे तुला आवाहन करता येत नाही, पण माझ्या आवाहनाला तू विसरू नकोस, माझ्या आवाहनामध्ये तू निर्माण हो. श्रोतेहो, सर्व साधनांमध्ये हा अपूर्णांक आपल्या जीवनामध्ये येतो, याचं कारण मी ही साधना करतो. हा माझा मी हा या सगळ्या साधनांना नाचवतो. आपल्या हातून कर्म नीट होत नाही कारण की मी कर्म करतोय. आपल्या हातून धर्म नीट होत नाही कारण की मी धर्म करतोय. आपल्या हातून कित्येकदा दया देखील पाहवली जात नाही. आपण दया करूत पण माझ्या मुलांवर करूत, आपल्या आप्तांवर करूत, पण या चराचरावर करू शकणार नाही. यामध्ये देखील माझा मी आहे. आणि भगवंताचं नाम फारच साधं सोपं आहे, फुकाचं आहे. या दृष्टीने त्याची किंमत न कळल्यामुळं हा मीच या सर्व साधनांमध्ये स्वतःच्या अधोगतीला खऱ्या अर्थाने जबाबदार असतो. आणि मग यातून एकच करायचंय, आपल्या या मीच्या विसर्जनासाठी प्रयत्न करायचा आहे. यासाठी कुठल्या तरी संतांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवायचा आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती अत्यंत मनापासून चालायचंय, नीती अंतःकरणापासून जपायची आहे. आणि एकाच साधनावरती, एकाच सद्ग्रंथावरती, एकाच गुरुच्या वचनांवरती, इतर सर्व आपले काके मामे आहेत या जाणीवेने त्यांच्याशी देखील प्रेमाने वागत, त्यांचाही बोध ऐकून घेत, पण दिलेल्या एका सद्गुरूच्या मार्गावर त्याच्या शक्तीने चालत अकर्तुम भावनेने जो साधना करतो, तोच कदाचित या अपूर्णांकातून पूर्णांकामध्ये परावर्तित होऊ शकतो. तोच आपल्या स्वतःच्या निजरूपाला जाणू शकतो. हेच या श्लोकाचं मर्म. आणि म्हणून अहंकार शत्रू मोठा असं श्री महाराज वारंवार सांगतात. असा हा अहंकार आपण परमेश्वराच्या चरणी वाहून आपल्या जीवनामध्ये सर्व साधनेचे कर्तृत्व त्या भगवंताकडे देत त्याच्या नामामध्ये पडून राहावं, हाच स्वतःच्या जीवनात स्वतःचं स्वरूप जाणण्याचा मार्ग आहे. श्रोतेहो, पुनश्च एकदा 100 श्लोकांच्या निरूपणाची ही समर्थ कृपा, ही त्याच्याच चरणी अर्पण त्यानेच करून घेतलेला आहे. या अर्ध्या टप्प्यापासून मनोबोधाचा पुढचा टप्पा आपल्या जीवनामध्ये नामाचं प्रेम संक्रमित करो, हीच आपल्या सर्वांना शुभेच्छा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
आज आपण मनोबोधातला 101वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जया नावडे नाम त्याये मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरक छीछी. म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. समर्थ माऊली ज्या भगवंताच्या नामाचं महत्व आपल्याला गेल्या कित्येक श्लोकांमध्ये सांगत आहे, त्याच भगवंताच्या नामाचं महत्व एका वेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे, श्रोते हो, की भगवंताच्या नामाची नावड म्हणजे ज्यांनी कधीही आपल्या मुखाने भगवंताचं नाम घेतलेलं नाही, किंबहुना जे नाम घेतात अशा जागेचीच ज्याला घृणा आहे, अशा माणसाला, अशा जीवाला मरण यातना या निश्चित ठरलेल्या आहेत. त्याने आपल्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचं असं जे नाम आहे, असं जे साधन आहे, त्या साधनामध्येच विकल्प काढले, त्या साधनावरतीच त्याने कुतर्क केले. आणि या अशा विकल्पांमुळे, अशा कुतर्कांमुळे नाम हे कधीच मलिन होत नाही, पण त्या मनुष्याचं मन मात्र नरकापेक्षा आणखीन घाण होऊन जातं. समर्थ म्हणतात की अशी जगाची जगरराहटी अशा समाज जीवनामध्ये, अशा मनुष्य जीवनामध्ये आपण एकच करावं, अत्यंत आदराने भगवंताचं नाम घ्यावं. आणि जरी मग आपल्यात काही मूलभूत दोष असतील, जरी आपल्याला या दोषांची आज जाणीव नसेल, तरी ही दोष उफाळून वरती येतील आणि आपोआप लयाला देखील जातील. अशी भगवंताच्या नामाची ही ख्याती, हा समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोते हो, हे मृत्यू लोकात प्रत्येक जीवाला मृत्यूच्या दरवाज्यात जायचंय. मृत्यूच्या दरवाज्यामध्ये जाण्याचे 2 प्रकार असू शकतात. पहिला प्रकार म्हणजे त्या मृत्यूची चाहूल लागताच मनुष्य टाचा घासायला लागतो. मनुष्य अर्धमेला मृत्यूच्या आधीच होऊन जातो. मनुष्याची तहानभूक तो विसरून जातो. आपल्या समोर आलेला मृत्यू हा तो सहज स्वीकारू शकत नाही. या मृत्यूचं चक्र असं आहे की ते तर कोणालाही ओढून घेणारच. जसं आपण त्या उसाच्या रसामध्ये बघतो ना, ते चिपाड कसं आतमध्ये ओढलं जातं. त्या चिपाडाच्या अंगामध्ये कितीही शक्ती असली तरी त्या मशीनची शक्ती इतकी असते की ते त्याला कितीही जाड असलं तरी सहज ओढून घेतं. त्याप्रमाणे मनुष्य हा कितीही भक्कम असो, कितीही पैसेवाला असो, अत्यंत श्रीमंत असो, नावलौकिक असो, राजकुमार असो, समर्थांनी याचं विस्तृत वर्णन मृत्यू निरूपणात केलेलंच आहे. असा कोणीही जरी असला तरी मृत्यू नामक शक्ती ही इतकी अगाध आहे की ती त्याला सहज खेचून घेते. या मशीनच्या आतमध्ये, या गुहेच्या आतमध्ये शिरताना 2 प्रकारे मनुष्य जाऊ शकतो. एक म्हणजे टाचा घासत जे काही या देहाच्या अनुषंगाने कमवलंय, त्या प्रत्येकाच्या विरहाच्या भावनेने दुःखी होत, कष्टी होत, त्या सर्वांमध्ये आसक्त होत, या शेवटी काळाच्या पडद्याआड मनुष्य जाऊ शकतो. पण अशा प्रकारच्या मृत्यूला तीच वासना त्याला पुन्हा एकदा देह धारण करण्यास कारणीभूत ठरते. कदाचित तो देह हा आधीच्या देहा इतकाच उत्तम, अधिक पैसेवाला, अत्यंत नशीबवान असेल असं नाही, कारण की या जन्माची कर्माची छाया ही त्याच्या पुढच्या जन्मांवर पडतच असते. मनुष्याचा देह सुटल्यानंतर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अधिदैविक तापांची रचना या जीवासाठी केलेली आहे, जिथं त्याला आपल्या कर्मांची सर्व मोजदाद करून त्या जीवाला त्या यातना सहन करत करत आपल्या पुढच्या जन्माची वाट पाहावी लागते. त्यामुळं या भगवंताच्या या सृष्टीत, या मृत्यूच्या नियमावलीमध्ये मनुष्याची वासना, मनुष्याची आसक्ती जितकी जास्त, तितकं त्याला मृत्यूचं भय जास्त, तितकं त्याला मृत्यूला सामोरं जाण्याची, आपल्या जीवनामध्ये आलेल्या या क्षणाची कसोटी पार करणं अवघड. हा एक मृत्यूला सामोरा जाण्याचा मार्ग आहे. आपण अशा लोकांच्या घरी जर गेलो तर ज्याचा मृत्यू झालेला असतो त्या घरामध्ये खिन्न वातावरण असतं. तिथं दुःखाची छाया ही भरून उरलेली असते.
तिथं आपण गेल्यानंतर आपणही खिन्न वृत्तीने बाहेर येतो. हा अशा वासनेच्या अधीन मृत्यू पावलेल्या माणसाचं मृत्यू पश्चातच्या जीवनाचं काळाचं वर्णन आहे. तेच मृत्यूला सामोरं जाण्याचं एक निधड्या सैनिकासारखं दुसरं अंग आहे. ते म्हणजे संताच्या दारामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपण कुठल्याही संताच्या दारात जा, तिथं संताचं श्राद्ध नसतं, तिथं संताची पुण्यतिथी असते. आपण तुकाराम महाराजांकडे जा, तिथं तुकाराम बीज आहे. समर्थांच्याकडे जा, तिथं दास नवमी आहे. नाथांच्याकडे नाथ षष्ठी आहे. श्री महाराजांच्याकडे गुलाल आहे. प्रत्येक या संताच्या दारामध्ये मृत्यूचा क्षण हा उत्सव झालेला आहे. मृत्यूचा क्षण हा पर्वकाळ झालेला आहे. मृत्यूची वेळ ही फटाके वाजवून साजरी केली जाते. तिथं मृत्यूच्या घटिकेला गोड तोंड केलं जातं. तिथं मृत्यूच्या घटिकेला उत्तम कपडे, उत्तम सुंदर सुगंधित द्रव्ये त्यांच्या समाधीला, त्यांच्या अस्तित्व भावनेला लावली जातात. ही काय गंमत आहे. सामान्य मनुष्य आणि संत या दोघांच्या मध्ये नेमकं असं काय वेगळं आहे की ज्याच्यामुळं एकच मृत्यू एकाच मशीनमध्ये दोन देह जात असताना दोघांची अवस्था तो वेगवेगळी करून टाकतो. आणि याचं एकच उत्तर आहे श्रोतेहो, ते म्हणजे या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर या मनुष्य देहाच्या आधाराने जे खरं आपण कमवलं पाहिजे ते या संतांनी कमवलं. आणि सामान्य मनुष्य मात्र जे नको कमवायला त्यामध्ये आपलं सर्व आयुष्य घालवून बसला. किंबहुना या आयुष्यामध्ये ज्या वेळेला तो या पैसा अडक्याच्या मागे धावत असतो त्यावेळेला त्याला कित्येकदा या परमार्थाची रुची उत्पन्न होण्याची कुठली संधी देखील मिळत नाही. त्याच्या डोळ्यांवर असा काही पडदा पडलेला असतो की हे जीवन म्हणजे फक्त एक भोग आहे. या सृष्टीमध्ये येऊन केवळ आणि केवळ भोग घेणं हेच आपलं काम आहे. अशा रीतीने या जगणाऱ्या माणसाला ही परमार्थाची संधी कधी येतच नाही. आणि जरी चुकून माकून त्याच्या कानावरती भगवंताचं नाम पडलं तरी त्यामध्ये कुठलीही रुची नसल्यामुळं, त्यामध्ये कुठलाही रस नसल्यामुळं किंबहुना त्या नामावरती तो कुतर्कच करणार की काय लोकांना वेळ आहे, कसं काय करू शकतात एवढं नामस्मरण. त्यापेक्षा जर उद्योगधंदे केले, आणखीन दोन पैसे कमवले, छान मस्त राहिले तर ते जीवन खरंच चांगलं, असे देखील उपदेश देणारे, असे देखील कुतर्क काढणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. श्रोतेहो, स्वर्ग आणि नरक हे कदाचित मृत्यूनंतर आहेत किंवा नाही याची खरंच आपल्याला माहिती नाही. पण जो मनुष्य या जीवनामध्ये येऊन भगवंताचं नाम आपल्या मुखाने घेतो, त्या नामामध्ये रंगतो, त्या भगवंताच्या नामामध्ये, त्या संकीर्तनामध्ये ज्याचे पाय डोलू लागतात, ज्याचं मन डोलू लागतं, ज्याचं मन रमू लागतं, मला वाटतं स्वर्ग हा त्याच्यासाठी मृत्यूनंतर नसून त्याचा आत्ताचा जन्म हा स्वर्ग होऊन जातो बघा. आणि अशा या सृष्टीमध्ये भगवंतांनी दिलेल्या या नामामध्ये ज्यांनी आपलं जीवन स्वर्गमय करून टाकलं, तोच दुसरा जीव या नामाची सांगड न करता स्वर्गातले इतर भोग मिळवून स्वर्ग मिळवण्याची एक प्रकारे मनीषा धरत पैसे कमवतो, उत्तम राजवाडे बांधतो, गाद्या गिरद्या घेतो. पण या सगळ्या भोगांमध्ये असमाधान, सतत काळजी, चिंता, भय, दडपण या सगळ्यांच्या खाली या स्वर्ग सुखांच्या भोगावर असतानाही त्याच्या अंतःकरणाची अवस्था ही नरकापेक्षाही पतन झालेल्या माणसासारखी असते. त्यामुळे स्वर्ग आणि नरक मृत्यूनंतर आहेत की नाही माहित नाही, पण भगवंताच्या नामाचं प्रेम ज्याच्याकडे आहे त्याचं जीवनच स्वर्ग आहे. आणि ज्याने या जीवनामध्ये येऊन अमृतासारखं हे या नामावर कुतर्क केले, ज्याने या भगवंताच्या नामामध्ये कधी आवडच उत्पन्न करून घेण्याचा प्रयत्न केला नाही, कुठल्या संताचे पाय धरले नाहीत, कुठं सत्संग केला नाही, कुठल्या तरी संतांच्या विश्वासावरती आपलं जीवन ज्याने समर्पित केलं नाही, त्याच्या जीवनामध्ये असलेलं सर्व सुख हे देखील नरक यातनाच होऊन जाते. त्यामुळे समर्थ काय म्हणतात आपल्याला की बाळांनो, एकच करा. तुम्ही भगवंताचं नाम घेताय ना, त्या नामामध्ये अगदी प्रेम ओतून, जणू काही एखाद्या बाईला खूप दिवसानंतर जर मूल झालं लग्नानंतर, तर ती बाई जशी त्या मुलाला क्षणभर देखील बाजूला ठेवत नाही, आपल्या डोळ्याआड होऊ देत नाही, त्याचे जसे अत्यंत प्रेमाने, लाडकोडाने कौतुक करत त्याला लहानाचं ती मोठं करते,
तसं अनंत काळानंतर, अनंत जन्म फिरून आल्यानंतर कुठल्या तरी संताच्या पायाशी आलेलो आपण, त्यांनी दिलेला हे नामरूपी चिरंजीव रत्न आपल्या हृदयामध्ये अत्यंत लाडाने, अत्यंत आदराने, एक क्षण देखील आपल्या नजरेआड न होऊ देता त्या नामाला आपल्या हृदयामध्ये वृद्धिंगत करावं. त्यामुळे समर्थ म्हणतात, म्हणून अति आदरे नाम घ्यावे. अत्यंत आदराने, अत्यंत प्रेमाने, अत्यंत काकुळतीने भगवंताच्या नामामध्ये जर आपण प्रेम आणू शकलो तर मला वाटतं जीवनामध्ये जे काही साधायचं आहे ते सगळं काही झालं बघा. या प्रेमाच्या पलीकडे या जगामध्ये खरंच काही नाही श्रोतेहो. आणि हे प्रेम सद्गुरु कृपेचा उत्तम आविष्कार आहे. या प्रेमाची गंमत अशी आहे की ज्याला ते एकदा आपल्या अंतःकरणाला लागलं त्याला या जीवनाचं खरं रूप कळून जातं, त्याला या दृष्टीचं खरं भगवंत स्वरूप कळून जातं. आणि मग ही सृष्टी भगवत स्वरूप झाल्यानंतर ही सृष्टी म्हणजे केवळ या भगवंताची रासक्रीडा आहे. आणि त्या अत्यंतिक उत्तम अशा रासक्रीडेचा तो एक भाग होऊन त्या भगवंताच्या नामामध्ये आपल्या जीवनाचे सर्व रंग मिसळून फक्त त्या नामरूपी रंगामध्ये तो मिसळून जातो. असा या भगवंताच्या नामाचा अत्यंत प्रेमाचा हा प्रवास. ते नाम आपण प्रेमाने, काकुळतीने, अगदी खूप वर्षानंतर जसं एखाद्या बाईला मूल होतं इतक्या प्रेमाने त्या नामाला जर आपल्या हृदयात जपलं तर समर्थ म्हणतात त्याच्यासाठी हा जन्म म्हणजेच स्वर्ग आहे. त्याचा मृत्यूकाळ हाच उत्सव आहे. त्याचं जीवन हेच खऱ्या अर्थाने पुण्यतिथी होऊन जातं. अशा या संताच्या जवळ आपण जाऊन जर त्यांनी दिलेलं नाम घेतलं आणि त्या नामामध्ये जर आपल्याला प्रेम उत्पन्न झालं तर नेमकं काय होतं? सर्व संत नामाला नामस्मरण असं म्हणत असतात. नाम आणि स्मरण या दोघांच्या एकत्रित गोष्टीतून भगवंत हा आपल्या समोर उभा राहत असतो. म्हणजे श्री महाराज एका शब्दात म्हणायचे की मी म्हणजे प्रत्यक्ष भगवंत तुमच्या समोर उभा आहे, तो रामराया तुमच्या डोक्यावरती हात ठेवून उभा आहे. अशा जाणीवेने, अशा अस्तित्व बुद्धीने तुम्ही त्याचं नाम घ्या. म्हणजे स्मरण कसं पाहिजे की तो प्रत्यक्ष आपल्या समोर उभा राहायला पाहिजे. तो आपल्या समोर उभा राहतो म्हणजे काय होतो? आपल्याला असं वाटतं का की तो वनारी राम किंवा तो राजसिंहासनावरती बसलेला राम असा तो आपल्या समोर प्रगट होईल? अर्थात त्याला अशक्य असं काहीच नाही. तो कुठल्या रूपात येईल हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही. पण एक मात्र निश्चित आहे की राम कुठल्याही रूपामध्ये आला तरी तो आपल्या समोर आपला आरसा असल्यासारखा आपल्याला जाणवेल बघा. आपला आरसा असल्यासारखं जाणवेल म्हणजे जेव्हा आपण त्याच्याकडं अगदी डोळे भरून पाहूत त्यावेळेला आपल्या अंतःकरणात अगदी हृदयाच्या कानाकोपऱ्यामध्ये लपलेले दोष देखील या रामाला पाहता क्षणी जसं जसं आपण त्याला सन्मुख होऊ लागूत तसं तसं हे सगळे दोष आपल्या हृदयामध्ये उफाळून वरती येतील. आणि या दोषांना जेव्हा आपण खऱ्या अर्थाने विसर्जित करू, जेव्हा आपल्याला या दोषांची जाणीव होईल तेव्हा ते दोष विसर्जित होता क्षणी तो आरसाच आपल्या जीवनाचा आत्माराम होऊन जाईल. तोच आपला रामरूप होऊन जाईल. तो मग कुठल्या रूपामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे श्रोते हो, या रामाचा आरसा जर आपल्या जीवनात उत्पन्न करायचा असेल तर नामाला अत्यंत आदराने घ्यावं. हे अत्यंत आदराचं नाम आपल्याला आपण कोण आहोत, आपले दोष कसे आहेत हे समजावून सांगतं. आणि जशी माऊली बालकाला जशी ती वाढवते तसं हे भगवंताचं नाम त्या जीवाला त्याच्या हृदयातून दोषांना विसर्जित करत भगवंताला बसण्यासाठी एक उत्तम आसन म्हणून, एक सिंहासन म्हणून या हृदयाला, चित्ताला शुद्ध करून या भगवंताला आपल्या हृदयामध्ये उमटवतो. असं हे साधं सोपं सहज नाम, त्यामध्ये जर आपण आपल्या जीवनात प्रेम आणू शकलो, सद्गुरूंच्या स्मरणामध्ये त्यांचा प्राण आहे या जाणीवेने, तर हे नाम आपल्या जीवनात भगवंताची आपल्याला प्राप्ती करून देतं. आणि ते जर नाही घडलं तर सगळं जरी असलं तरी हे जीवन नरकापेक्षा देखील अधःपतनाला कारणीभूत ठरतं. म्हणून श्रोते हो, प्रेमाने अत्यंत तळमळून त्या भगवंताच्या अस्तित्व बुद्धीने आणि आपल्या सद्गुरूंचे प्राण आहेत हे समजून
नामाला आपल्या हृदयामध्ये घट्ट धरा. सद्गुरूला अजूनही कुठंही वेगळं पाहण्याची गरज नाही. त्या नामाच्या अवतीभोवतीच तो अखंड घुटमळतोय. अशा या नामामध्ये आपण आपल्या सद्गुरूचं चिंतन करत त्याला हृदयामध्ये स्मरण करलं असता हा आत्माराम आपल्या समोर उभा राहील. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधातला 102वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. समर्थ माऊली या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये या भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणाऱ्या सद्गुणांचं विवेचन आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहे. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे श्रोतेहो, की या मनुष्याला या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये तरी निदान अत्यंत लीनता असल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होणं केवळ अशक्य आहे. समर्थ अतिलीनता हा शब्द इथे वापरतात आणि केवळ फक्त अतिलीनता ही वरवरची नाही, तर सर्व भावे आणि अत्यंत सहज स्वभावता अशी ती लीनता त्या साधकाच्या अंगी असणं आवश्यक आहे. ही लीनता साधण्यासाठी जणू आपला देह हा सद्गुरू सेवेमध्ये त्यांनी झिजवला पाहिजे आणि त्याला बरोबरीनेच आपला देह हा सगुण भजनामध्ये अत्यंत आदराने भगवंताच्या भजनामध्ये लावला पाहिजे. अशा पद्धतीने जो साधक आपल्या जीवनात या दोन क्षेत्रांच्या साह्याने परमार्थात अग्रेसर राहतो तोच सद्गुरूच्या मनाला संतोष देऊ शकतो, असा या श्लोकाचा सरळ अर्थ. श्रोतेहो, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी लीनता ही अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. ही भल्या भल्यांना न साधणारी अशी अवस्था आहे आणि त्यातही समर्थ लीनता ही केवळ साधी सोपी न करता अतिलीनता अशी आपल्याला एक अत्यावश्यक गोष्ट या परमार्थाच्या क्षेत्रात सांगतात. गंमत अशी आहे की या लीनतेचा आणि भगवंताच्या प्राप्तीचा काय संबंध आहे असा जर आपण विचार केला तर यामध्ये एक खूप सुंदर तत्व समर्थांनी गुंफून ठेवलेलं आहे. भगवंताची प्राप्ती म्हणजे नेमकं काय हो, असा जर आपण साधा प्रश्न विचारला तर मी आणि तो वेगळा आहे ह्या दुरीतून या दुहीतून माझ्या खोट्या मीला संपूर्ण विसर्जित करणं म्हणजे जो राहतो तो भगवंत, ती त्या भगवंताची प्राप्ती, हा त्याचा दुसरा टप्पा झाला. मग मी जो आहे, जो खऱ्या अर्थाने खोटाच आहे, पण त्याला आपलं मी खरं स्वरूप मानलं, ते कशामुळं मानलं याचं उत्तर जर सोडवायला गेलो तर याचं तिसऱ्या टप्प्यावरती उत्तर येतं अहंकाराचं. म्हणजे जर माझा खोटा मी मारायचा असेल आणि मला भगवंतापर्यंत जायचं असेल तर मला कशाचं विसर्जन केलं पाहिजे जीवनातून? अहंकाराचं विसर्जन केलं पाहिजे. आणि अहंकाराचं संपूर्ण विसर्जन याचा साधा सोपा शब्द कुठला तर तो अतिलीनता असा शब्द येतो. म्हणजे जो अतिलीन आहे त्याच्या जीवनात अहंकार शून्यता आहे. ज्याच्या जीवनात अहंकार शून्यता आहे त्याचा तो खोटा मी हा एका अर्थाने त्याच्या जीवनातून संपलेला आहे आणि ज्याचा खोटा मी संपला तोच एकरूप झाला, त्या भगवंताशी एकांतात गेला. आणि त्यामुळं अतिलीनता ही समर्थांनी आपल्याला वेगळ्या पद्धतीने या परमार्थाच्या क्षेत्रामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी एक अत्यंत श्रेष्ठ गुण म्हणून सांगितलेला आहे. दुसरा भाग समर्थांना या अतिलीनता या शब्दाच्या अनुषंगाने सांगायचा आहे तो म्हणजे श्रोते हो, आपण लहानपणापासून विद्या विनयेन शोभते हे ऐकत आलेलो आहोतच. व्यवहारामध्ये देखील एखादा मनुष्य हा अपयशी राहण्याचं कारण त्याचा अहंकारच असतो. बऱ्याचदा त्याच्यामध्ये अनेक गुणधर्म चांगले असतात, अत्यंत गुणवत्ता असते, कष्ट करण्याची तयारी पण असते, पण त्याचा अहंकार हा प्रत्येक कर्मामध्ये डोकावत असतो. अगदी त्याच्या चालण्यापासून बोलण्यापासून त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा तो अहंकार तिथे डोकावत असतो आणि हा त्याचा अहंकारच त्याला कित्येकदा व्यवहारामध्ये अपयशी ठरवतो.
आपण बघतो ना, अनेकदा एखादा जर वादविवाद उत्पन्न झाला तर शब्दाला शब्द लागत ते काम अतिशय बिघडून जातं आणि त्यामध्ये कोणाचाच फायदा होत नाही. हे का घडतं? ते केवळ अहंकारामुळे घडतं. अगदी आपण बघतो की 2 देशांमध्ये युद्ध देखील होतात, ती अहंकारापोटीच होतात. 2 सेनानी, 2 पंतप्रधान यांची बोलणी फिसकटतात आणि त्यातून अशी अशांतता निर्माण होते. या सगळ्यांच्या मागं मनुष्याच्या मनातली एक प्रकारे असलेली अहंता, तो अहंकार हाच त्याच्या कृतीमध्ये प्रगट होत असतो. या अहंकारापासून वाचणं याचा अर्थ मनुष्याने आपली कर्तव्य कर्म सोडून देणं आहे का? अतिलीनता याचा अर्थ सदोदित आपल्या साहेबाचे पायच धरणं आहे का? अतिलीनता याचा अर्थ आपल्या समोर होत असलेल्या आपल्यावरच्या अन्यायाला आपण कुठल्याही प्रकारे न बोलणं आहे का? मग अतिलीनता ही व्यवहारामध्ये खरंच वापरता येण्यासारखी आहे का? हा देखील प्रश्न आहे. आपण ज्या रामाचं नाम घेतो ना श्रोतेहो, त्या रामाच्या जीवनामध्ये एकाहून एक असे उत्तम प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये अत्यंत लीनता म्हणजे काय ते आपल्याला कळून येतं. जेव्हा रामाला दशरथाने राज्याभिषेक करायचं ठरवलं, त्याच रात्री मंथरेच्या कुटील डावामुळं कैकेयीने रामाला वनवासाची आज्ञा दिली. आता आपण जर रामाच्या ठिकाणी असतो आणि जेव्हा आपल्याला सकाळी दशरथाचं बोलवणं आलंय आणि दशरथांनी मूकसंमतीच्या आधाराने कैकेयीच्या बोलण्यामध्ये आपला होकार दर्शवला की तू वनामध्ये जा, हे ऐकल्यानंतर एक कुठल्याही मुलाची तळपायाची आग मस्तकाला जायला पाहिजे की अरे हे काय, तुम्ही सगळ्यांना सांगितलंय, मला बोलवलंय, आता मला सगळे विधी तुम्ही करायला लावलेत आणि आता मला म्हणता वनामध्ये जा. स्वाभाविक आहे. पण ज्या प्रभू रामचंद्रांचं आपण नाम घेतो त्या रामाकडून आपण खरं काय शिकावं? राम अत्यंत शांतपणे आपल्या आईला म्हणतो की आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहण्याचं सुख मला मिळतंय, याहून दुसरा कुठला आनंद? आणि त्या आनंदाला आणखीन तू आई द्विगुणित करतेयस की तू मला वनामध्ये ऋषी मुनींच्या दर्शनासाठी पाठवतेयस. आणि यापेक्षा मला सगळ्यात मोठा आनंद कुठला असेल की माझा प्रिय भरत या अयोध्येचा राजा होणार आहे. आपण रिॲक्शनचा अभ्यास करतोय श्रोतेहो. रामाची रिॲक्शन आणि सामान्य माणसाच्या रिॲक्शन मध्ये जो फरक आहे त्याचं नाव अतिलीनता आहे. आणि मग राम आपल्या आईकडे येतो, कौसल्येकडे. इथं तर रक्ताचं नातं आहे. कौसल्या रामाच्या राज्याभिषेकाची आतुरतेने वाट बघते आणि मग आपण आपल्या आईजवळ जरी आलो तर म्हणजे लोकांच्या समोर आपण कदाचित लीन राहूत. दशरथ आणि कैकेयीच्या समोर मी राम आहे त्यामुळे मी लीन राहू शकतो, पण निदान अगदी आपली ममत्वाची आपली आई तिच्या समोर तरी आपण अगदी मनमोकळेपणाने कैकेयी आणि दशरथाची यथेच्छ निंदा नक्कीच केली असते. पण राम कौसल्येजवळ येतोय आणि कौसल्या विचारते की अरे बाळा, तुझा आज राज्याभिषेक आहे ना, माझे डोळे आतुर झालेत रे ते बघायला. यावरती राम काय म्हणतो, यामध्ये अतिलीनता आहे. राम आपल्या आईला म्हणतो, आई, बाबांनी तातनी थोडासा निर्णय बदललाय, मला अयोध्येच्या ऐवजी वनाचं राज्य देण्याचं त्यांनी ठरवलंय. अशा रामाचं आपण नाम घेतो श्रोतेहो. ही अतिलीनता हा या नामाचा प्राण आहे, पण आपल्या जीवनामध्ये ती आपण आणू शकत नाही. आपण दंभ करतो, अनेकदा दंभ करतो. आपण किती लीन आहोत, आपण किती नम्र आहोत, आपण साधक आहोत, आपण जप करणारे आहोत. पण आपली गंमत कशी आहे माहिती का की एकदा एका गावामध्ये रामलीला चालू असते. त्या रामलीलेमध्ये प्रसंग असा असतो की हनुमंत आकाशाच्या मार्गाने खाली येतो, लक्ष्मण धारातीर्थ रामाच्या मांडीवरती पडलाय. प्रसंग अत्यंत भावोत्कट. पण नेमका त्या डायरेक्टरने हनुमंताला आकाश मार्गाने आणताना जी दोरी बांधलेली असते हनुमंताला, ती कच्ची निघते आणि हनुमंत बरोबर स्टेजच्या मध्ये येतो आणि दोरी तुटते. हनुमंत धप दिशेने खाली पडतो. आता तिथं रामाने प्रसंग सावरून घ्यायचा म्हणून तो रामाचं जो ऍक्टिंग करणारा होता, तो ऍक्टिंग करणाऱ्या माणसाने या पवनसूत या, तुम्ही आला वाटतं, एवढा मोठा डोंगर घेऊन आला, असं म्हणून नाटक काहीतरी करून सांभाळायचा प्रयत्न केला. प्रेक्षक सगळे हसतायत जोरजोरामध्ये. यावरती हनुमान कंबर चोळत उठतोय आणि म्हणतो, अहो तुमची रामलीला गेली मला खड्ड्यामध्ये, मला माहित नाही त्या डायरेक्टर कुठे गेला रे संजय, थांब तुला बघतोच. म्हणून तो हनुमान त्या डायरेक्टरला मारण्याच्या मागे पळतोय. इथंच गंमत संपत नाही. तो जो लक्ष्मण होता ना, तो डायरेक्टरचा भाऊ होता. आता तो लक्ष्मण तिथे धारातीर्थ पडलेला, पण धारातीर्थ पडलेला लक्ष्मण हनुमंताच्या मागे आपल्या भावाला मारतोय म्हणून धारातीर्थ अवस्थेत उठून पळायला लागतो. काय गंमत आहे ना.
म्हणजे जो हनुमंत खऱ्या जीवनात प्राण वाचवणारा, पण त्या रामलीलेच्या अनुषंगाने तो लक्ष्मणच हनुमंताच्या प्राणावर उठतो. आपली लीनता ही सगळी अशी आहे. आपण नाटक करतो, अभिनय करतो, पण वेळ प्रसंग आला की ती लीनता सहजपणे अगदी अंथरूण जसं बाजूला करावं तशी आपली निघून जाते आणि आपला खरा चेहरा समोर येतो. आणि समर्थांना हे अभिप्रेत नाही. समर्थ म्हणतायत की ती लीनता सर्व भावे आणि स्वभावे पाहिजे. अगदी अंतःकरणात कितीही खोलवर गेलं तरी, कुठलाही प्रसंग आला तरी मनुष्याने आपल्या जीवनातली लीनता सोडू नये. आणि कर्मामध्ये आपल्याला जे सांगायचंय ते स्पष्ट, स्वच्छ, निक्षून सांगावं. सत्यापासून लांब जाऊ नये, लाचार होऊ नये. आपली काहीतरी प्राप्ती करायची आहे या भावनेने त्या राजकारणामध्ये पडू नये. अशी लीनता ही मनुष्याला कुठल्याच क्षेत्रामध्ये यश मिळवून देऊ शकत नाही. समर्थांना जी लीनता रामदासामध्ये अभिप्रेत आहे त्यामध्ये सत्यापासून न ढळणारा, कुठल्याही अपेक्षेने कर्म न करणारा, रामाच्या आधारावरती जीवन जगणारा, स्वच्छ अंतःकरणाचा, अत्यंत मृदुभाषी, नम्रता ही ज्याचा स्वभाव आहे असा लीन रामदास समर्थांना अभिप्रेत आहे. जो शत्रूच्या समोर कधीही पांढरा ध्वज घेणार नाही, जो आपली तलवार कधी म्यान करणार नाही, पण त्या तलवारीचं शस्त्र उचलण्याच्या आधी संवादाचा संपूर्ण ज्याने प्रयत्न केलेला आहे, संवादाच्या आधाराने संघर्ष मिटवायचा ज्याने संपूर्ण प्रयत्न केलेला आहे, असा अत्यंत लीन रामदास हा समर्थांचा वैभव होता. कसे घडतात हे रामदास? कुठल्या MBA कॉलेजमध्ये होतात का? कुठल्या युनिव्हर्सिटीमध्येच होतात का? असा लीन मनुष्य. आजकाल त्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटवर खूप ट्रेनिंग दिलं जातं, मोठ्या मोठ्या डिग्र्या दिल्या जातात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटच्या, पण त्यातून बाहेर पडणारा मनुष्य हा मेकअप केल्यासारखा लीनता दाखवतो. त्याच्या वैयक्तिक जीवनात ही लीनता आपल्याला जशी दिसत नाही तशी परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जर लीनता अंतर्बाह्य येणं अपेक्षित असेल, जर तो आपला मूळ स्वभाव होणं अपेक्षित असेल, तर त्यासाठी समर्थ दोन मार्ग आपल्याला सांगतात. एक, देहे कारणी सर्व लावीत जावे. आपला हा देह, आपली ही जी देहबुद्धी आहे, जी अचानक अहंकाराच्या रूपाने वरती येते आणि आपली लीनता घालून बसते, ही देहबुद्धी जर घालवायची असेल तर श्री महाराज म्हणायचे की गुरुसेवेमध्ये आपला देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही आणि देहबुद्धी झिजल्याशिवाय गुरुची खरी सेवा घडत नाही. त्यामुळे आपल्या सेवेमध्ये जर आपला हा देह झिजवला कुठल्या तरी सत्पुरुषाच्या, कुठल्या तरी भगवंताच्या कारणासाठी म्हणून, किंवा त्यांनी दिलेली ही सेवा त्याचा हा प्रपंच म्हणून आपण जर त्याच्या आज्ञेत राहण्याचा जर प्रयत्न केला आणि हे सेवा कार्य हे आपल्या जीवनाचं एक व्रत समजलं, तर या सेवेमध्ये मनुष्याची देहबुद्धी ही संपू शकते. पण जसं गाडीला दोन चाकं असतात, आपण सेवा कार्याने जाताना जर फक्त एकच चाक चालू ठेवलं तर ही कदाचित सर्व्हिस होईल, ही सोशल सर्व्हिस जशी असते त्या पद्धतीची सर्व्हिस होईल. पण परमार्थामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी समर्थांनी दोन चाकं सांगितलेली आहेत. एक चाक हे सेवेचं आहे. सेवेमध्ये मनुष्य रत पाहिजे, निश्चित रत पाहिजे. सेवेशिवाय परमार्थ नाही, नाही आणि नाही, हे त्रिवार सत्य आहे. सद्गुरूच्या सेवेमध्ये आपला देह बुद्धी ही संपू शकते, पण इथं परंतु आहे. परंतु एकच की जो दुसरं चाक आहे ते म्हणजे सगुणी अति आदरेसी भजावे. आपण फक्त सेवा करतो आहोत, आपल्या जीवनात उपासना नाही, आपल्या जीवनात त्या भगवंताचं भजन नाही, तर हे भजन नसल्यामुळं सेवा देखील अनेकदा अहंकाराचं क्षेत्र बनू शकते. आणि नुसतंच भजन भाव असेल आणि या भजनाला जर देहबुद्धी घालवण्यासाठी सेवेपासून लांब राहण्याची जर एक प्रकारची वृत्ती असेल, तर भजन देखील सेवेशिवाय अर्ध आहे आणि सेवा देखील भजनाशिवाय अर्धी आहे. ज्याच्या जीवनात सेवा आणि भजन हे दोन्ही एकसारखे आहेत, गाडीमध्ये एक चाक मोठं आणि एक चाक लहान असलं तरी गाडी पुढे जात नाही, दोन्हीही चाकं ही समान एकसारखी असली पाहिजेत. तसं मनुष्याच्या जीवनात जर सेवा आणि भजन हे एका आकाराने, एका रूपाने जर त्याच्या जीवनाला असतील, तर समर्थ म्हणतात की असा साधक जो सेवेत रत आहे, जो भजनामध्ये अग्रेसर आहे, जो भजनामध्ये स्वतःला हरवून बसलेला आहे आणि एवढी सेवेचे मोठे मेरुमणी पर्वत उभे करून देखील जो अत्यंत लीन आहे आणि तो सर्व भावे स्वभावे लीन आहे, त्याच्यामध्ये कुठलीही दांभिकता नाही, ज्याच्यामध्ये कुठलीही कृत्रिमता नाही,
अशा रीतीने जो साधक सत्पुरुषाच्या चरणी येतो, सत्पुरुषाला आपला भाग्योदय झाल्यासारखा वाटतो बघा. समर्थांना कल्याण सापडले, समर्थांच्या जीवनाची फलश्रुती सुरू झाली. महाराजांना ब्रह्मानंद सापडले. महाराज म्हणाले, मी एका ब्रह्मानंदासाठी आलो होतो. सत्पुरुषाच्या चरणी असा सेवेकरी, असा साधक, असा परमार्थामध्ये भगवंत प्राप्तीचा जिज्ञासू येणं हे या सत्पुरुषाच्या प्रारब्धाचं भाग्य आहे. मला वाटतं आपण आता समर्थांना, महाराजांना किंवा आपल्या कुठल्याही ज्याच्यावरती आपली अपार श्रद्धा आहे अशा सत्पुरुषाला असे साधक होऊन जर स्वतःला अर्पण करू शकलो तर कुठल्याही फूल, पुष्प आणि पैशापेक्षा हे समर्पण, असा साधक तयार होणं हे सत्पुरुषाला अत्यंत संतोष देणारं आहे. त्यामुळं आपण अशा सत्पुरुषाच्या हृदयाला संतोष होण्यासाठी तरी का होईना आपला देह सेवेत ठेवावा, आपलं मन भजनामध्ये ठेवावं आणि आपली कर्तव्य कर्म ही अत्यंत लीनपणे अहंकार शून्य होऊन करावीत. यातच परमार्थ प्राप्तीची गुरु किल्ली आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.